ठरलं तर मग या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये येतो. सायली म्हणते, सर आज तुम्ही मी काढलेलं टी शर्ट घातलंत ना, त्यामुळे आज मी सुद्धा तुमच्याच आवडीचा ड्रेस घातलाय. कसा दिसतोय सांगा ना. अर्जुन सायलीकडे बघतो आणि त्याच्या आवडीचा सायलीने ड्रेस घातलेला नोटीस करतो आणि तिच्याकडे बघतच बसतो. सायली म्हणते, सर सांगा ना कशी दिसते आहे मी. अर्जुन रागावलेला असतो, त्यामुळे तो काहीच बोलत नाही. सायली सारखं विचारत असते, सर बोला ना कशी दिसते मी. अर्जुन काहीच बोलत नाही, एकटक मात्र तिच्याकडे पाहत बसतो. सायली ज्या वेळेला आरशामध्ये तयार होत असते पाहत, तेव्हा अर्जुन तिच्याकडे एकटक पाहतो आणि सायली किती छान दिसते हे मनाशीच तो बोलत असतो. सायली वळून पाहते आणि सर काय बघताय बोला ना असं म्हणते. मग मात्र अर्जुन भानावरती येतो आणि आपण सायलीकडे एकटक पाहतोय आणि त्या हे बघतायत हे लक्षात आल्यावरती अर्जुनला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. तो एकटक पाहतच बसतो आणि अधिकच सायलीच्या प्रेमात पाहत असतो. यावेळी सायली म्हणते, सर कुठे चाललात तुम्ही. अर्जुन म्हणतो, काही नाही. सायली म्हणते, सर सांगा ना तुमचा राग जाण्यासाठी मी काय करू. मी चुकले, मला मान्य आहे, पण इतका राग कुणी धरून ठेवतं का. सर सांगा ना काय करू मी म्हणजे तुमचा राग जाईल. पण अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. सायली म्हणते, मी उठाबशा काढू का. आणि सायली उठाबशा काढायला लागते. उठाबशा काढता काढता ती अर्जुनकडे पाहते, पण अर्जुन अजूनही रागातच असतो. मग मात्र सायली ओरडायला लागते, सर मला दुखायला लागले सर असं म्हणत. आता मात्र सायली ओरडायला लागल्यावरती अर्जुन पॅनिक होतो आणि मिसेस सायली काय झालं, मिसेस सायली काय झालं असं म्हणत सायलीच्या जवळ येतो. सायलीला खाली बसवतो आणि म्हणतो, बघू काय झालं. तुम्ही पण ना इतक्या गोंधळ घालताना तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की स्वतःची काळजी घ्या, स्वतःला त्रास करून घेऊ नका, तरीसुद्धा काय चाललंय हे तुमचं. सायली हसायला लागते. अर्जुनचा राग जावा म्हणून सायलीने ॲक्टिंग केलेली असते. सायली म्हणते, सर आत्ता तरी तुम्ही मला माफ केलंत ना असं म्हणत ती अर्जुनकडे पाहायला लागते आणि एक गोड स्माईल देते. अर्जुनच्या सुद्धा चेहऱ्यावरती तशीच एक गोड स्माईल येते आणि बऱ्याच वेळाने अखेर अर्जुन हसलेला असतो. अर्जुन म्हणतो, तुम्ही पण ना खरंच वेडे आहात. काय इतकी रिअल ॲक्टिंग करायची गरज होती. तुम्हाला काही झालं असतं तर माझा जीवच जायची वेळ आली होती असं म्हणत अर्जुन पटकन बोलून जातो आणि मग तो सायलीकडे पाहतच बसतो. सायली म्हणते, सर कसे आहात ना तुम्ही. याच्यावरती अर्जुन म्हणतो, काय झालंय तुमचा चेहरा का असा. सायली म्हणते, सर घरामध्ये खूप मोठी गोष्ट घडली, पण मी तुम्हाला सांगितली ना तर तुम्ही उगाचच त्याच्यावरती राग व्यक्त करू नका किंवा लगेच जाऊन जाब विचारू नका. अर्जुन म्हणतो, काय झालंय सांगाल का असं म्हणत अर्जुन सायलीला विचारतो काय झालंय. मग सायली आता घरात घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगते. कशा पद्धतीने पूर्णाजीने तिच्यावरती आरोप केले होते ते सगळं सांगते आणि सायली म्हणते, पूर्णाई मला म्हटल्या की माझ्यामुळे, माझ्या आश्रमाच्या केसमुळे हा हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे तुमच्यासुद्धा जीवाला धोका आहे. ॲक्च्युली हा हल्ला तुमच्यावरती होणार होता पण तो चुकून माझ्यावर झाला. अर्जुन म्हणतो, मग या केसमध्ये तुम्ही तर माझा जीव वाचवलात, तुम्हाला कळतंय का असं म्हणत अर्जुन सायलीला समजवत असतो. तोपर्यंत इकडे महिपती म्हणत असतो, काय लहान मुलासारखं स्केच बनवलंय, काय तो रुमाल, काय तो गॉगल, कोण ओळखू तरी शकणार आहे का. आणि तू काळजी करू नकोस, त्या विक्यानी पाठवलं पण या हल्लेखोराला बाहेर असं म्हणत महिपती साक्षीला तू घाबरू नकोस, सगळं काही ठीक होईल हे समजावून सांगत असतो. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, अहो असं काय करताय, तुमच्यामुळे माझ्यावरती नाही हल्ला झाला आणि मग जर असं असेल ना तर माझ्यावरचा हल्ला तुम्ही घेऊन माझा जीव वाचवलाय. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मधुभाऊंची ही केस एक नॉर्मल केस आहे, पण मोठ्या मोठ्या क्रिमिनलच्या केस मी लढतो, म्हणजे मी क्रिमिनल लॉयर आहे हो, मी मोठ्या मोठ्या अशाच केस लढतो. याच्यापेक्षा मोठे मोठे माझे दुश्मन असतील, मग त्यांनी हा हल्ला केला नसेल कशावरून आणि माझ्यावर झालेला हल्ला तुम्ही परतवून लावलात. तुम्ही असताना मला काही होणार नाही आणि तुमच्यामुळे तर कदापि शक्य नाही असं म्हणत अर्जुन सायलीचा हात आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने थोपटत असतो. सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुनच्या लक्षात येतं की आपण काहीतरी ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये आहोत. मग तो हात पटकन सोडतो आणि म्हणतो, मिसेस सायली मला ना आज खूप काम आहे, मला ना स्टडीमध्ये जायचं आहे आणि जरा मी स्टडीमध्येच बसेन, तुम्ही तुमचं आटपून घ्या, मला जरा महत्त्वाचं केसवरती स्टडी करायचं आहे असं म्हणत काही बुक्स घेऊन अर्जुन आता खाली जात असतो. त्यावेळेला सायली त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणतो, पण मी खूप बिझी आहे.
सायली आता वॉशरूममध्ये येते आणि काहीतरी टॅप चालू करत असताना तो टॅप लीक होतो आणि सायलीच्या अंगावरती सगळं पाणी उडतं. अर्जुन स्टडीमध्ये जायला निघालेला असतानाच हे सगळं घडतं. मग सायली मोठ्या मोठ्याने सर सर आत या लवकर, आत या लवकर असं ओरडायला लागते. सायलीचा आवाज ऐकून अर्जुन आतमध्ये येतो आणि वॉशरूममध्ये पाहतो तर काय, सायली नखशिकांत भिजलेली असते आणि भिजलेली सायली खूप सुंदर दिसत असते. अर्जुन पुन्हा एकदा एकटक तिचं टॅप बंद करायच्या ऐवजी तिच्याकडे पाहतच बसतो. सायली ओरडत असते, सर या ना, सर या ना, हे बंद करा, बघताय काय तुम्ही. तेव्हा अर्जुन कुठे भानावरती येतो आणि हो हो असं म्हणत तो आता टॅप बंद करण्यासाठी तिकडे येतो. सायलीला मदत करायला लागतो. पण या सगळ्या गडबडीमध्ये टॅप बंद करत असताना टॅप तर बंद होत नाही, पण अर्जुन पण भिजतो, सायली पण भिजते आणि अर्जुन सायलीच्या एकदम जवळ असतो आणि हे रोमॅन्टिक क्षण तो स्वतःसुद्धा खूप एन्जॉय करत असतो. थोड्या वेळाने भानावर आल्यावरती टॅप तर बंद होतो, पण दोघंही अगदी पूर्णपणे भिजलेले असतात. आता अर्जुन म्हणतो, जा बरं तुम्ही बाहेर जा आणि चेंज करून घ्या. असं म्हणत सायलीने त्याचा हात गच्च धरलेला असतो. अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो आणि हात सोडवत म्हणतो, जा तुम्ही पटकन तयार व्हा आणि मग मला बाहेर बोलवा, मलासुद्धा स्टडीवरती जायचं आहे. असं म्हणत अर्जुन सायलीला बाहेर पाठवतो. सायली बाहेर येते, दाराला बाहेरून कडी घालते आणि तेवढ्यात तिथे अस्मिता येते. अस्मिता म्हणते, काय गं हे काय, आंघोळ करण्याची ही अशी नवीन पद्धत आहे की काय तुमच्या आश्रमात. असं म्हणत अस्मिता काही टोमणा मारायला चुकत नाही. आता सायली घाबरते की सर आतमध्ये आहेत, अस्मिताई समोर आहेत, आता काय होणार. आणि तितक्यात अर्जुन नेहमीप्रमाणे आतून ओरडतो, मिसेस सायली झालं का तुमचं, मला सुद्धा जायचं आहे लवकर, मला अजून स्टडी करायचं आहे आणि हे तुमचं काय, आटपा लवकर, दार उघडा, मला येऊन चेंज करू दे. आता हा आवाज अस्मिता ऐकते. आता हा काय सगळा गौडबंगाल आहे, ही बाहेर तिचा नवरा आत बाहेरून तो तिला चेंज करायला सांगतोय आणि मग ही दार उघडणार, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता सायली काय एकदम ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये अडकते, काय करावं काय बोलू नये तिला काहीच कळत नसताना अर्जुनातून मिसेस सायली मिसेस सायली असा घोषा लावत असतो. अखेर आता काही न सुचून सायली दार उघडते. दार उघडल्यावर ते अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही अजून चेंज नाही केलं, मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्ही बाहेर जाऊन चेंज करा, मग मला आवाज द्या म्हणून, मला स्टडीमध्ये जायचं आहे, किती वेळ मी इथे थांबू. सायली आता अर्जुनला खूण करून बाजूला बघायला सांगते आणि अस्मिताताई तू असं म्हणत अर्जुन आता सिच्युएशन हँडल करण्यासाठी अस्मितासमोर ठाम उभा राहतो. अस्मिता म्हणते, हे काय नवीन आहे. अर्जुन म्हणतो, आता तुला ह्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन द्यायला हवे का, म्हणजे नवरा बायको बाथरूममध्ये रोमॅन्टिक झाले, एकत्र शॉवर घेतला, तर तुला काही प्रॉब्लेम आहे का. अस्मिता म्हणते, मला का प्रॉब्लेम असेल, पण तू आतून यांना मिसेस सायली असं का म्हणत होतास. यावरती अर्जुन म्हणतो, ती माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का. मी खूप ज्या वेळेला रोमॅन्टिक होतो ना त्यावेळेला मी अशा नावाने त्यांना हक मारतो. आणि खरं सांगू का तर आम्ही दोघंजणं वॉशरूममध्ये पूर्णपणे भिजलो होतो. त्यानंतर यांनी ना लटक्या रागाने मला आत ठेवलं आणि बाहेरून कडी लावली आणि मला म्हटल्या, तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात मी बाहेर काढणार नाही. माझ्यावरती रागावल्या होत्या ना, म्हणून हे सगळं झालं. तुला काही प्रॉब्लेम आहे का लटक्या रागाचा किंवा आमच्या रोमॅन्सचा. याच्यावरती अस्मिता चिडते आणि म्हणते, पूर्णाजी म्हणते ना तेच खरं आहे, तुम्हाला दोघांना लाज लज्जा शरम काहीही वाटतच नाही रे. यावरती अर्जुन म्हणतो, अगं नवरा बायकोला प्रेम करायला लाज कसलं. अस्मिताई काय बोलतेस तू. अस्मिता म्हणते, तुमच्या निर्लज्जपणाचा अगदी कळस म्हणजे कळस झाला हा अर्जुन, तुमचं हे वागणं मला काही पटलंच नाही. अर्जुन म्हणतो, अस्मिताई अगं नवरा बायकोमध्ये काय पटायला, पुढे सांगू का काय झालं. अस्मिता म्हणते, चुप्प बस निर्लज्ज कुठचा. असं म्हणत अस्मिता अर्जुनला शांत करते आणि तिकडून निघून जाते. सायली मात्र खूप चिडलेली असते. सरांना हे सगळं बोलायची गरज तरी काय होती, काय गरज होती हे सगळं सांगण्याची, असा विचार करत ती अर्जुनकडे पाहत असते. मग अस्मिता तिकडून निघून जाते. दार लावल्यावरती आता मात्र अस्मिताला अजूनही काहीतरी ऐकायला मिळेल अशी शंका असते, म्हणून ती खाली उतरता पुन्हा एकदा रूमकडे येऊन ऐकायला लागते. तोपर्यंत सायली म्हणते, सर तुमचं काय झालं होतं, काय चाललं होतं. म्हणजे एखाद्याला सिच्युएशन खरी वाटावी म्हणून किती खोटं बोलायचं, सहज सांगून टाकायचं होतं ना की बाथरूमचा टॅप बंद होत नव्हता म्हणून मी तुम्हाला आत बोलवलं आणि त्यामुळे आपण भिजलो, तर काय रंगवून सांगायची गरज होती. आता मात्र अस्मिता एकच वाक्य ऐकते आणि ती विचार करते,
का हा बरं खोटं बोलला आणि का ह्याला हे एवढं सगळं सांगायची गरज पडली आणि परिस्थिती काय लपवायचा हे प्रयत्न करतायत. अस्मिताच्या मनामध्ये संशयाचा आता किडा वळवळायला लागतो. तेवढ्यात अर्जुन काही बोलणार, त्याचं लक्ष तिकडे दाराकडे जातं. अस्मिताची सावली त्याला दिसते की ही लपून छपून ऐकत आहे. मग तो सायलीचं तोंड बंद करतो आणि तिला सांगतो तिकडे अस्मिताई आहे. आता मात्र सायलीला काहीच कळत नाही आणि आपण चुकून बोलून गेलो त्यामुळे ती थोडीशी गडबडते. आतून काही आवाज येत नाही म्हटल्यावरती अस्मिता निघून जाते. सायली म्हणते सर सॉरी, म्हणजे मला हे कळलंच नाही काय चाललंय ते. अर्जुन म्हणतो तुम्ही दरवेळेला गडबड घोटाळा करणारच, जा बरं आता पटकन आटपून घ्या, मी इकडे खिडकीकडे तोंड करून उभा राहतो. सायली म्हणते नको ना सर, तुम्ही बाथरूममध्ये जा ना. अर्जुन म्हणतो तुम्ही इतके दिवस माझ्यासोबत एकाच रूममध्ये राहताय, तुम्हाला अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे का. सायली म्हणते सर विश्वासाचा प्रश्न नाही आहे, मला खूप ऑकवर्ड होतं, तुम्ही जा ना वॉशरूममध्ये. असं म्हणत सायली आता अर्जुनला वॉशरूममध्ये पाठवते आणि स्वतः चेंज करते. मग इकडे इन्स्पेक्टर साहेबांना अर्जुनने बोलवलेलं असतं सायलीवरच्या हल्ल्याचा सगळा डिटेल देण्यासाठी. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा, तुम्ही एक क्रिमिनल लॉयर आहात आणि तुमच्यावरचा राग तुमच्या घरच्यांवरती काढला गेलाय म्हणून तुमच्या पत्नीवर हल्ला झालाय. अर्जुन खूप अस्वस्थ असतो. सायली म्हणते सर तुम्हाला का वाईट वाटतंय हे मला कळतंय, मी तुमची कुणीच लागत नाही तरीसुद्धा तुमच्यामुळे माझ्यावरती हल्ला झाला या गोष्टीचा त्रास होतोय ना, पण काळजी करू नका, मी फक्त 5 महिने इथे आहे, 5 महिन्यानंतर मी वेगळी झाल्यावरती तुमच्यामुळे मला त्रास होण्याचा प्रश्नच नाही आहे, त्यामुळे या गोष्टीची चिंता तुम्ही करूच नका. सायलीच्या या बोलण्यामुळे अर्जुन थोडासा दुखावतो. 5 महिन्यानंतर सायली जाणार या गोष्टीने त्याला खूप वाईट वाटतं आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या बोलण्याचा तो विचारच करत बसतो.